नमस्कार. UI/UX डिझाईन मराठीमध्ये मी प्राची तुमचे खूप खूप स्वागत करते. बरं, खूप दिवसांनी आपण भेटत आहोत. खूप दिवसांनी मी हा व्हिडिओज बनवते आज. आणि हा व्हिडिओ जो आजचा व्हिडिओ बनवते आहे तो आहे खास फिग्मा ओव्हरलेस. सो गेल्या काही दिवसात मी खूप बिझी होते. जवळजवळ वर्षच म्हणा. मला व्हिडिओ बनवण्यासाठी असा टाइम नाही मिळाला. पण आज मी खास टाइम काढून आज व्हिडिओ बनवत आहे आणि आता मी जरा व्हिडिओच्या सिरीज स्टार्ट केल्या आहेत. तर बघूया आता कितपत मी बनवू शकते. आणि हो, बरेच कमेंट्स आलेत, बरेच फीडबॅक्स आलेत. त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. धन्यवाद तुमच्या खूप खूप चांगल्या कमेंट्ससाठी. सर्वप्रथम आज आपण बघणार आहोत फिग्मा ओव्हरले. बरं, तर आता ते काय आहे ते आपण बघूया. आता तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये मी फिग्मा ब्राउझरमध्ये ओपन केलं आहे. ओके. आणि आज आपण बघणार आहोत फिग्मा ओव्हरले. जसं मी याला टायटल दिलं आहे फिग्मा ओव्हरले. तर ओव्हरले काय आहे बरं? स्टॅटिक वेबसाईट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्टॅटिक वेबसाईट कशी असते की ज्याच्यावर काही मुवमेंट नाही, एकदम स्टॅटिक, शांत, जस्ट लाईक अ ग्राफिक एक स्टॅटिक वेबसाईट असते. बट सपोज त्याला इंटरॅक्टिव्ह बनवायचं आहे, तर एखादा स्लाइड होऊन इमेज येते किंवा बॅनर पॉपआउट होतो और पॉपअप येतं एखादं. ओके, तर ते स्लाइड होऊन येतं किंवा त्याला मोशन इफेक्ट, ॲनिमेशन दिलेलं असतं. तर त्याप्रमाणे ती इंटरॅक्टिव्ह होते. तर ती कशी होते, तो इफेक्ट काय आहे मेन ओव्हरले, तो ओव्हरले इफेक्ट आज आपण बघणार आहोत. बरं, आता फिग्मा ओव्हरले हा इफेक्ट मी तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम आपण एक फ्रेम घेऊया. लेट्स से मी घेते एक डेस्कटॉप फ्रेम. मॅकबुक एअर ची आपण फ्रेम घेऊया. त्याला मी नाव देते मेन स्क्रीन. तर खूप डिटेलमध्ये, जास्त डिटेलमध्ये मी नाही बनवत आहे वेबसाईट. तर जस्ट तुम्हाला फिग्मा ओव्हरलेचा इफेक्ट कसा येणार हे दाखवते आज. ठीक आहे. तर ह्या स्क्रीनला आपण कलर देऊया. जसे मी हा मरून कलर दिला आहे. ओके, 6A0B0B हा त्याचा कोड आहे, हा मी दिला. आणि मला एक अजून रेक्टँगल इथे मी साईडला ड्रॉ केला आहे. ठीक आहे, तो जस्ट लाईक पॉपअप येणार त्याच्यावर. ओके, तर ही माझी मेन स्क्रीन आहे. ह्याच्यावर मी सपोज एक कॉल टू ऍक्शन और बटन ड्रॉ केला. त्या बटनला कलर मी दिला येलो. ठीक आहे. आता मला असं पाहिजे की हे जे येलो बटन आहे त्याच्यावर क्लिक करून ते पॉपअप यायला पाहिजे ग्रे कलरचं, जे आपण साईडला हा जो रेक्टँगल ठेवला आहे. म्हणजे मी क्लिक केलं बटनवर, इथे जेव्हा मी येलो बटनवर क्लिक करेन, झूम करून दाखवतो, इथे ह्या जेव्हा येलो बटनवर मी क्लिक करेन तेव्हा मला हे ग्रे कलरचं पॉपअप यायला पाहिजे, पॉपअप. ठीक आहे, और स्लाइड हो. तर सर्वप्रथम मी याला बाजूला ठेवतो. हे येलो बटन आहे, तुमचं कॉल टू ऍक्शन आहे. आता तुम्हाला प्रोटोटायपिंग हे माहितीच आहे सगळ्यांना. सपोज कोणाला प्रोटोटायपिंग नाही माहिती आहे तर आपण त्याच्यावरही व्हिडिओ बनवूया. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रोटोटायपिंगचा व्हिडिओ हवा आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी नक्की बनवेल. ओके, आणि आपले हे जे व्हिडिओज तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर हा येलो बटन आहे, इथे मी प्रोटोटाईपचं ऑप्शन आहे ह्याच्यावर गेली आणि इथून मी ह्याला कनेक्ट केलं. आता बघा, हे कनेक्शन होत नाहीये. बऱ्याचदा डिझायनर्सला समजत नाही की अरे का कनेक्शन होत नाही, मी प्रॉपर प्रोसेस प्रमाणे काम करतोय किंवा करते, पण हे होत नाही, का होत नाही बरं. तर त्याचं एक टेक्निक आहे, ते सांगते. सपोज हे जो ऑब्जेक्ट आहे ग्रेवाला, ठीक आहे, ह्याला तुम्हाला राईट क्लिक करून फ्रेम सिलेक्शन करायचं आहे. जर हे फ्रेम सिलेक्शन नसेल तर हे दुसऱ्या फ्रेमला कनेक्ट होत नाही. ठीक आहे, तर मी आता हे फ्रेम सिलेक्शन केलं. सी, आता हे फ्रेम सिलेक्शन झालेलं आहे. आता मी जर येलो बटनवर क्लिक केलं आणि मी जेव्हा ह्याला कनेक्ट करेन तेव्हा ते कनेक्ट होईल. ठीक आहे, सो कनेक्टवर केली मी आणि
ऑन क्लिक आलं. ठीक आहे, मला ऑन क्लिक पाहिजे, ऑन ड्रॅग, ऑन हवर, असं जर तुम्हाला हवं असेल तर इथे बरेच सारे ऑप्शन आहेत. ऑन ड्रॅग, व्हाईल हवरिंग, व्हाईल प्रेसिंग. ठीक आहे, माऊस एंटर केल्यावर हवंय का, तर असे बरेच ऑप्शन. मला आता पर्टिक्युलरली ऑन क्लिक वर हवंय. सो मी ऑन क्लिक सिलेक्ट केलं. आणि नेव्हिगेट टू मला नाही करायचंय, कारण मला कनेक्टेड फाईल नाही दाखवायची, मला अॅनिमेशन ऑर पॉपअप स्लाइड दाखवायचं. तर मी काय करणार, ओपन ओव्हरले, जे आपण फिग्मा ओव्हरले बोलत होतो ते आहेत हे ऑप्शन्स. ओपन ओव्हरले, स्वॅप ओव्हरले, क्लोज ओव्हरले. तर आज आपण बघणार आहोत ओपन ओव्हरले. ओके, मी ओपन ओव्हरलेवर क्लिक केलं. आता ओपन ओव्हरले मध्ये ऑप्शन काय आहेत बघा. एक आहे सेंटर. सेंटर मध्ये हा ऑप्शन आहे सेंटरचा ऑप्शन. म्हणजे मी सपोज सेंटर केलं ह्याला, तर हे जे पॉपआउट आहे ते ह्या स्क्रीनच्या सेंटरमध्ये ओपन होणार. ठीक आहे, सपोज मी टॉप लेफ्ट सिलेक्ट केलं तर टॉप लेफ्टने हे पॉपअप येणार. मी जर बॉटम सेंटर सिलेक्ट केलं तर ते बॉटम सेंटरमध्ये ओपन होणार. ठीक आहे, तर मला आतल्या ह्यातले कुठलेच ऑप्शन नको आहे. मला काय पाहिजे, मला माझ्याप्रमाणे हवं, तर मी मॅन्युअल करणार. ठीक आहे, मी गेली मॅन्युअलवर. हे बघा इतके सारे ऑप्शन आहेत, पण मी गेली मॅन्युअलवर. आता मॅन्युअलवर गेल्यावर काय असतं की इथे तुम्हाला ते दाखवणार प्रिव्ह्यू तुम्हाला कुठे पाहिजे एक्झॅक्टली. तर मला ह्याची पोझिशन इकडे हवी असेल तर मी इकडे ठेवू शकते, मला इथे हवी असेल इकडे, मला हवी आहे एक्झॅक्ट इथे. ठीक आहे, आता त्याच्यात मला इथे अॅनिमेशन पण हवंय, की नुसतं असं येऊन मला नको आहे. तर मी तुम्हाला दाखवते एक्झॅक्ट त्याचा प्रिव्ह्यू दाखवते. सी, इथे फ्लो आहे आपला, फ्लो आपण प्ले करूया. लोड होत आहे स्क्रीन. ठीक आहे, तर हे माझं येलो बटन आहे, स्क्रीन आहे, ह्याच्यावर मी क्लिक केलं की हे इन्स्टंटली आलं ग्रे कलरचा जो पॉपअप आहे. तसं मला नकोय, तुला थोडंसं मोशन हवं मला त्याच्यामध्ये, थोडंसं अॅनिमेशन, थोडासा स्लाइड इफेक्ट तो हवा. तर मी इथे गेले, ही जी स्ट्रिंग आहे आपली ब्लू वाली ह्याच्यावर क्लिक केलं. ठीक आहे, आता इथे मी मॅन्युअल सिलेक्ट केले, पण मला ह्याच्यात इफेक्ट आहेत ना आपल्याला, रिझॉल्व आहे, मूव्हिंग आहे, तर मला मूव्हिंग पाहिजे. आता मूव्हिंग बघा, तुम्ही बघू शकता इकडे ॲरो आहे, लेफ्ट ॲरो, राईट ॲरो. सपोज मी हा ॲरो आता या साईड. ओके, जर मी अप ॲरो केला तर ते वरून आलं पॉपअप, आणि मला पाहिजे डाऊन ॲरो, तर मला पॉपअप असा हवाय जो खालून वर येणार. ठीक आहे, डाऊन पासून अप जाईल. ओके, आणि ह्याचं इज आउट ठेवू शकता, इज इन ठेवू शकता. हे जे इफेक्ट आहेत तेही तुम्हाला खूप खूप उपयोगी आहेत. तुम्हाला असं काइंड ऑफ जे इफेक्ट मोशन्स, पॉपअप, स्लाइड आउट पॉपअप जेव्हा आपण डिझाईन करतो, प्रोटोटायपिंग करतो, तेव्हा हे खूप उपयोगी पडतात. तर मला आता इज इन पाहिजे. ठीक आहे, 300 ms. ओके, इथे तुम्ही तुमचं डिजिट डिफाईन करू शकता. ठीक आहे, टाइमसाठी, म्हणजे त्याचं कसा मला मुवमेंट पाहिजे. ठीक आहे, टाइम तो तुम्ही डिसाईड करू शकता. मला 300 ms इज इनफ, ते बस आहे. कारण युजर खूप वेळ तुमचा इफेक्ट बघण्यात इंटरेस्टेड नसतो. एक थोडंसं असं स्लाइटली आलं झालं. ठीक आहे, तर हे बघा असं दिलं. आता बघा, मी परत ही फाईल क्लोज करते आणि मी आपलं फ्लो प्ले करते. ठीक आहे, लोड होईल आणि आपल्याला इफेक्ट करेल. ओके, तो हे जे येलो बटन आहे ह्याच्यावर मी आता क्लिक करणार आणि बघा इफेक्ट बघा. सी कसं पटकन इफेक्ट आहे. तर हे आहेत ओव्हरलेस. म्हणजे हे ओव्हरलेस कधी तुम्हाला उपयोगी पडतात, जेव्हा आपण एखाद्या स्क्रीनवर पॉपअप और मोबाईल ऍपवर स्लाइड आउट पॉपअप येतात, बाउन्सी पॉपअप येतात, तर त्यावेळेला तुम्हाला हे इफेक्ट खूप युजफुल आहे. ट्राय करून बघा. एखाद्या वेबसाईट डिझाईन केली असेल तर त्याच्यावर पॉपअप इफेक्ट कसा येतो तो बघा. ठीक आहे, खूप इझी आहे आणि याच्यात कन्फ्यूज व्हायचं काहीही कारण नाही. खूपच इझी आहे. फक्त फ्रेम सिलेक्शन, हे जे मी तुम्हाला आधी दाखवलं, फ्रेम सिलेक्शन, हे जे ऑब्जेक्ट आहे ह्याला तुम्ही राईट क्लिक करून फ्रेम सिलेक्शन केलं तरच ते कनेक्ट होणार दुसऱ्या ऑब्जेक्टला. ते लक्षात ठेवा. ठीक आहे, आता मी फॉर एक्झाम्पल मी एक वेबसाईट डिझाईन केली आहे. ठीक आहे, ही एक फ्लॉवर शॉपची वेबसाईट आहे, तुम्ही बघू शकता. आता मला ह्याच्यावर एक पॉपअप पाहिजे. सपोज हे बेस्ट सेलर
फ्लॉवर्स तुम्ही बघू शकता. हे बेस्ट सेलर फ्लॉवर्स एक बॅनर आहे, बॅनरवर बॅनर आहे. ठीक आहे, पण त्या साईडला कसे 2 लिंक्स आहेत, प्रीमियम गिफ्ट फ्लॉवर्स अँड बेस्ट सेलर फ्लॉवर्स. तर हे 2 गिफ्ट 2 लिंक्स आहेत. ठीक आहे, तर मला बेस्ट सेलर फ्लॉवर्सवर क्लिक केल्यावर एक पॉपअप हवं. ठीक आहे, तर मी आता कसं करणार ते बघ. हे आहे माझं पॉपअप डील ऑफ द डे. आता हे फक्त डमी आहे, तर एकदम तंतोतंताचं कनेक्शन करायला जाऊ नका. हे फक्त मी एक इफेक्ट दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली कसं असावं. कारण प्लेन बॉक्सेसमध्ये जर काही लोकांना कळत नाहीये इफेक्ट कसा अरे बाबा व्हिज्युअलाइज होत नाहीये, तर त्याच्यासाठी येते. ठीक आहे, तर मी हे घेतली स्ट्रिंग, कनेक्ट केली. ओके, आता ह्याला मी ओव्हरले देते, ओपन ओव्हरले. ओके, ओपन ओव्हरले दिलं. सेंटर नको आहे मला, अगेन मला मॅन्युअल हवंय. मॅन्युअली त्याला इथे प्लेस केलं, मला हे इथे साईडला हवंय. ठीक आहे, आणि मूव्ह इन इज इन दिलाय मी 300 आणि मला डाऊन नकोय, मला हे हवंय चिकन साईड. ठीक आहे, आता आपण ह्याचं बघूया. फिग्मा लोड व्हायला थोडा वेळ लागतोय, कारण माझं इंटरनेट कनेक्शनच्या स्पीडवर डिपेंड आहे. तुमचं फास्ट असेल तर ते लवकर. ओके, तर हे माझं एक वेबसाईट आहे डमी, जे मी स्वतः डिझाईन केलंय. ठीक आहे, आता हे बेस्ट सेलरवर मी लिंक दिली आहे. ठीक आहे, त्याच्यावर मी क्लिक केल्यावर ते साईडने पॉपअप येणार. लेट्स सी, आता बघूया. क्लिक केलं, डील ऑफ द डे. ओके, तर आय गेस तुम्हाला ही आजची ट्युटोरियल समजली असेल. खूप इझी आहे. फिग्मा ओव्हरलेस ट्राय करा, त्यात बरेच ऑप्शन्स आहेत, बरेच इफेक्ट आहेत. घरी नक्की ट्राय करा, खूप उपयोग होतो ह्याचा प्रोटोटायपिंग मध्ये. जेव्हा आपण क्लायंटला दाखवतो की बाबा एक्झॅक्ट तुम्हाला माहिती की मला हा इफेक्ट हवाय, मी हा इफेक्ट इमॅजिन केलाय, व्हिज्युअलाइज केलाय, पण क्लायंटला माहिती नाही ना. क्लायंटसाठी हे सगळं न्यू आहे. तर तुम्ही बिफोर डेव्हलपमेंट हे दाखवू शकता की डेव्हलपमेंटला जाऊनच हे इफेक्ट करायची गरज नाही, म्हणजे ते वेस्ट ऑफ टाइम होतं. जर क्लायंट बोललं नाही आवडलं तर मग ते गेलं फुकट. मग त्याच्या आधी तुम्ही प्रोटोटायपिंग हे आपल्याला एक युजफुल ऑप्शन आहे, त्याच्यात तुम्ही दाखवू शकता क्लायंटला की बाबा असा इफेक्ट येईल, आवडतो का बघूया. 2-3 ऑप्शन्स आपण देतो है ना, तर त्याच्यासाठी ते आहे. नक्की ट्राय करा, हे खूप युजफुल आहे. आणि आजचा हा आपला फिग्मा ओव्हरलेसचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.